हॅलो, माझं नाव सारिका मुतारे. मी तुमची आयटी करिअर कोच आणि गाईड. आज मी बोलणार आहे एका महत्त्वाच्या विषयावर आणि तो आहे की आयटी इंटरव्ह्यू मध्ये प्रोजेक्ट एक्सप्लेन कसा करायचा. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ. आयटी करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आयटी इंटरव्ह्यूज मध्ये बऱ्याच वेळा काय होतं की प्रोजेक्ट बद्दल विचारलं जातं, पण आपण एकदम कन्फ्युज होतो की मी एकदम सुरुवात कुठून करू. पहिले तर मी हे सांगेल की रेझ्युमे मध्ये प्रोजेक्ट ऍड कसा करायचा. बऱ्याच वेळा काय होतं की आपण प्रोजेक्ट बद्दल लिहितो टायटल, ही मॅनेजमेंट सिस्टीम, ती मॅनेजमेंट सिस्टीम. बट मला हे सांगायचंय की जर तुम्ही फ्रेशर आहेत आणि जर तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट केलं तर ऑब्व्हियसली तुमच्याकडे एक आयडिया होती, राईट. मग त्या आयडियाला जर तुम्ही इम्प्लिमेंट करताय तर ऑब्व्हियसली त्या प्रोजेक्टमुळे काहीतरी हेल्प झाली असेल, जसं की टाइम सेव्ह झाला असेल, रेव्हेन्यू जास्त जनरेट झाला असेल किंवा सोसायटीला काही हेल्प झाली असेल. तर तुमचा प्रोजेक्ट हा इकॉनॉमीसाठी कसा हेल्पफुल आहे हे तुम्हाला आधी रेझ्युमेमध्ये मेन्शन करावं लागतं. कारण HR हे काही टेक्निकल पर्सन नाहीयेत. त्यांना काय दिसतं, ऍक्शन वर्ड दिसतात की बाबा तुम्ही हे केलं, हे बनवलं, हे सोपं झालं, याच्यामुळे टाइम सेव्ह झाला. तर हे प्रॉपरली ऍड करणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर टेक्निकल स्किल सेट तर आहेच आहे की तुम्ही तो प्रोजेक्ट क्रिएट करताना काय टेक्निकल गोष्टी वापरल्या, पण त्यासोबत त्याचं इंटेन्शन फार क्लिअरली. कारण की फक्तच टेक्निकल गोष्टी येऊन फायदा नाही. तुम्हाला रिअल टाइम जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील आयटी कंपन्यांमध्ये जाऊन, तर तुम्हाला रियालिटीशी पण त्याला कोपअप करता यायला पाहिजे. आता महत्वाचा मुद्दा, ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट वरती येतो इंटरव्ह्यू मध्ये स्पेसिफिकली, तर तो ऑलमोस्ट एंड पॉइंट असतो कुठल्या इंटरव्ह्यूचा. तर तो इंटरव्ह्यू विनिंग पॉइंट तेव्हा ठरू शकतो जेव्हा आपलं एक्सप्लेनेशन प्रॉपर असेल. तर मला सर्व स्टुडंटला हे सांगायचंय की मी फक्त ही सिस्टीम बनवली, ती बनवली, हा काळ आता पूर्ण गेलेला आहे. मला हे सांगायचंय की तुम्ही फॉर एक्झाम्पल समजा डेटा अनालिसिस स्टुडंट आहेत आणि तुम्ही प्रोजेक्ट बनवला की डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये कुठल्या तरी तुम्ही ग्राफ प्लॉट केला. तुम्ही का केला, इंटेन्शन काय, आणि तुम्ही ती लायब्ररी का वापरली हे सांगणं फार गरजेचं आहे. जेणेकरून समोरच्या इंटरव्ह्यूला ही आयडिया जाते की नाही, टेक्निकल सोबतच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल पण फार इम्पॉर्टंट आहे आणि हे तुम्हाला जमते. दुसरं आहे अनालिटिकल स्किल्स, की जे तिथून रिफ्लेक्ट होणं गरजेचं आहे की तुम्ही त्यामध्ये कुठली मॅथमॅटिकल ऑपरेशन्स वापरले आणि ज्यामुळे तुमचा टाइम सेव्ह झाला. म्हणजे जसं की फॉर एन एक्झाम्पल, जर तुम्हाला पॉप्युलेशनचं अनालिसिस दाखवायचंय तर त्यामध्ये फक्त मेल फिमेल हा डेटा न दाखवता जर तुम्ही एरिया वाईज प्लॉटिंग केलं तर ऑब्व्हियसली ते इम्प्रेशन फार बेस्ट असेल. त्यामुळे प्रोजेक्टमध्ये तुम्ही जे काही केले तर त्यामध्ये 2-3 मुद्दे तर ठेवा, बट फ्युचर स्कोप पण ठेवत जा, जेणेकरून हा प्रोजेक्ट फ्युचरमध्ये खूप बेस्ट वेने पुढे जाऊ शकतो आणि इकॉनॉमीला असं हेल्पफुल होऊ शकतो. हे तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे, कारण त्यावेळी त्यांना तेवढंच अंडरस्टँड होऊ शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट एक्सप्लेन करतोय तर ऍज अ आयटी बॅकग्राऊंड स्टुडंट किंवा ऍज अ आयटी स्टुडंट और ऍज अ आयटी इंटरव्ह्यू तुमच्याकडे तो प्रोजेक्ट रेडी पाहिजे, तो रन होतोय ह्या मोडमध्ये पाहिजे. नाहीतर बऱ्याच विद्यार्थ्यांना सवय असते की मी प्रोजेक्ट कुठले काही उचलून आणायचे, त्याच्यामध्ये टाकायचे आणि ते विचारल्यावर गोंधळून जायचं. त्यापेक्षा मी हे सांगेल की जे प्रोजेक्ट तुमच्याकडे रेडी आहेत, जे प्रॉपरली रन होतात, तेच तुम्ही टाका. आणि वेळ पडल्यास इंटरव्ह्यूला हे पण सांगा की माझ्याकडे माझा लॅपटॉप आहे, त्याच्यामध्ये तो प्रोजेक्ट रेडी आहे, किंवा माझं GitHubचं अकाउंट आहे, त्यावरती माझा प्रोजेक्ट रेडी, तुम्ही ओपन करून बघू शकता आणि मी तुम्हाला ऑन द स्पॉट एक्सप्लेन करू शकतो. एवढ्या कॉन्फिडन्सने जर तुम्ही प्रोजेक्ट केला तर कदाचित कुठली आयटी कंपनी तुम्हाला मना करणार नाही. हा होता प्रॉपर वे ऑफ एक्सप्लेनिंग प्रोजेक्ट. हा वे जो आहे तो अगदी सिम्पल आहे, जसं ऍज अ फ्रेशर फर्स्ट आयटी जॉब. आणि हे इथेच नाही, तुम्ही इंडस्ट्रीमध्ये कधी कुठेही काम करा, किती पण अनुभवी व्हा. त्यामध्ये तुम्ही लास्ट कंपनीमध्ये कुठल्या प्रोजेक्ट वरती काम केलंय किंवा कुठल्या सर्व्हिस बेस्ड प्रॉडक्ट वरती काम केलंय हे तुम्हाला एनिवेज एक्सप्लेन करावं लागतं. त्यामुळे तिथे तुमचा रोल काय होता, तुमचा स्किलसेट काय होता, त्यामध्ये कुठल्या टेक्नॉलॉजी होत्या आणि तुम्ही कसं हेल्प केलं त्या ऑर्गनायझेशनला, हे सगळं मेन्शन करणं फार गरजेचं आहे. त्यामुळं जेव्हाही कधी तुम्ही प्रोजेक्ट एक्सप्लेन करणार आहात त्यावेळेस ह्या टिप्स लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ ऑलमोस्ट त्या सगळ्या स्टुडंट पर्यंत पोहोचवा ज्यांना प्रोजेक्ट बद्दल खूप सारे डाऊट्स असतात.